नियम नंबर दुसरा, दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला. आता बघा याच्यावरनं शब्द तयार होतील. आता हे कोणत्या भाषेतून आलेले हा प्रश्न आहे की जसं आ, यथा, प्रति हा संस्कृत भाषेमधून उपसर्ग आले होते, तसेच दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला हे जे उपसर्ग आहेत, उपसर्ग का म्हणतोय मी, कारण मूळ शब्दाच्या सुरुवातीला लागतात म्हणून त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, उपसर्ग. हे ना, मूळ शब्दाच्या सुरुवातीला. याच्यामध्ये आमरणमध्ये फक्त आ लिहिलं तर त्याला अर्थ आहे का, नाही आहे. त्याला महत्त्वाचा अर्थ कोणता आहे, मरण. मरणाच्या शब्दाच्या सुरुवातीला आ लागलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण उपसर्ग. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे शब्द सुद्धा सुरुवातीला लागतील. आता बघू, याच्यापैकी पहिला शब्द आहे दर साल. दर साल याचा अर्थ काय होतो, प्रत्येक वर्षी. आणि हर दिन, नंतर आहे बे लगाम, नंतर याच्यावर आहे बिनदास्त. बिनदास्त असं आपण म्हणतो. पुढचा शब्द येतो आहे गैरसमज. परत या ठिकाणी म्हणू शकता बरं हुकूम. बेलाशक. ठीक आहे, या पद्धतीनं. आता बघा, आता सुरुवातीला दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला याच्यापैकी सुरुवातीला तुम्हाला आढळतं. सुरुवातीला काय आढळलं आहे, दर. याच्यापैकी दर सुरुवातीला आढळला, अव्ययभाव समाज म्हणा. हर सुरुवातीला आढळला तरी सुद्धा अव्ययभाव समाज म्हणा. बे, आता बे शब्द हा आहे तरी सुद्धा तेच म्हणा. बिन असेल, गेर असेल, बर असेल आणि बेलाशक आहे. आता दर साल याचा अर्थ प्रत्येक वर्षी, हर दिन म्हणजे प्रत्येक दिवशी, बेलगाम म्हणजे ज्याला लगामच लावता येणार नाही असं, बिनदास्त म्हणजे कोणत्याही प्रकारची भीतीने भाडकता, गैरसमज म्हणजे समजण्यामध्ये आपल्याला काहीतरी चूक झालेली असं होतो.